दका बोसन आपलाशी ऐराणी गणित आव चॅनल निवीस कॉन्सेप्ट मंत्रामध्ये तुमचं स्वागत आहे. दका घातांकित संख्यासनं लसावी कशा काढाना काय कराना घातांकित संख्यासनं लसावी काढाने जी कोणती जी संख्या आहे किंवा अक्षर आहे त्यांना जो मोठा घातांक आहे कॉमन अक्षर दाखवना त्या एक्स आहे अव एक्स ना चौथा घात मोठा आहे म्हणजे मग एक्स ना चौथा घात मोठा आहे म्हणून एक्स ना चौथा घात आपण लिहिला. लगेच वाय दाखवना दोन्हीस मग कॉमन वायशी मग वाय ना कोणताच घात नाही म्हणजे एक बी घात नाही म्हणून वाय जशा तशा लिहिला. आता एम आहे आता आठी एम आहे एम ना खुल्ला एम आहे ना आठी एम ना तिसरा घातांक आहे बरोबर. मग एम ना तिसरा घातांक आहे ते मग आपले काय करणं पडी एम ना तिसरा घात लिहिणं पडी म्हणजे अव लिहिता आपण एम ना तिसरा घात. आता के आठे बी नाही नाठे बी नाही मग के जशा तशा लिहिता म्हणजे आहे तुम्हाला काय होईल उत्तर. म्हणजे लसावी कशा काढा ना मग आहो घातांकित संख्यासना लसावी कशा काढा ना ज्या संख्या कॉमन आहेत किंवा अक्षरे कॉमन आहेत त्यासना मोठा घातांक जो आहे तो पहिले लिहावा. आता एक्सना चौथा घात आहे तो एक्स पहिले लिहिता. आता वाय ना एक बी घात नाही वाय जशा तशा लिहिता. एम ना तिसरा घात मोठा आहे एम फक्त एमपेक्षा एम ना तिसरा मोठा घात आहे म्हणून एम लिहिता. आणि के असामायिक अवयव आहे म्हणून तो जशा तशा लिहिता. मग यानं फॉर्म्युला कशा आहे माहिती का आणि तो फास्ट टॅक माय जशा तशा मी तुम्हाला सांगतेच तो फॉर्म्युला मी तुम्ही कशी म्हणजे त्यानं म्हणणं काय मग घातांकित संख्यांचा लसावी बरोबर म्हणजे बघा घातांकित संख्यांचा लसावी बरोबर काय म्हणजे ज्या सामायिक अवयव ज्या सामायिक मोठ्यात मोठा घातांक आहे म्हणजे मोठ्यात मोठ्या घातचे सामायिक अवयव काय घातचे सामायिक अवयव म्हणजे ज्या मोठ्यात मोठा घात आहेत त्या सामायिक अवयव लिहावा आणि गुणिले काय करा ना गुणिले काय करणे तुमले दाखा प्रश्न दाखा नेमकं दाखा मोठ्यात मोठ्या घातचे सामायिक अवयव आणि गुणिले काय करणे तुमले गुणिले फक्त असामायिक अवयव म्हणजे असामायिक अवयव काय मग असामायिक अवयव म्हणजे ज्यातून ना प्रत्येक प्रश्नमा आता जो प्रत्येक प्रश्नमा ते काय राही एक असामायिक अवयव समजा तो असामायिक अवयव तुमले लिहायला आहे बरोबर गुणिले काय करणं आहे असामायिक अवयव. मग ते दाखवा कशी करणं आहे तुमल्या ते नवीन अजून प्रश्न समजायला तुमल्या काय भानगड काय यमा दाखा यमा अशी म्हणजे ज्या सामायिक अवयव आहेत सामायिक अवयव काय काय आहेत मग एक्स सामायिक आहे पण यासना मोठा घातांक एक्सना चौथा घात आहे मग तो एक्सना चौथा घात आपण जशा तशा लिहिता. ते वाय आणि वाय सामायिक अवयव पण वाय ना काय घात नाही आहे म्हणजे दोन्हीसना एकच आहे म्हणजे सामायिक अवयव म्हणजे वाय आपण जशा तशा लिहिता. मग त्या एम आणि एम आठे सामायिक आहे पण एम ना तिसरा घात मोठा आहे म्हणून एम लिहिता. आणि के काय असामायिक म्हणजे यम असे आणि यमा नाही त्याला म्हणतं असामायिक मग के ना आपण जशा तशा के लिहिता. म्हणजे घातांकित संख्यासनं लसावी अशा काढताच आपण. आज जर दुसरा प्रश्न तुमले दिदा समजा दुसरा प्रश्न बनावास मी तो सांगास तुमले जर समजा तुमले असे प्रश्न देना ते एक्स वाय आणि एक संख्या होईल आणि एक्स वाय के ही एक संख्या होईल बरोबर. आता यामध्ये तुमले समजा एक्सले दुसरा घात आहे आणि आठी चौथा घात आहे वायले एक घात आहे आणि आठी तीन घात आहे आणि केले काय घात नाही आहे. मग यांना लसावी कशा काढाना मग यांना बी लसावी अशाच काढणं पडी कशा काढणं पडी म्हणजे सामायिक अवयव दाखवा सामायिक आहे बरोबर एक्स आठे सामायिक आहे आठे सामायिक आहे पण मोठा घात कोण आहे हाव एक्स नाही का हाव एक्स नाही हाव एक्सना मोठा घात आहे म्हणजे हाव एक्सना मोठा घात आहे मग तो आपण काय करतो एक्सना चौथा घात लिहितो बरोबर लिहिता चौथा घात. पण आता आठे सामायिक आहे वाय बी आहे वाय आठे बी पण वाय ना एकच घात आहे आठे तीन घात आहे म्हणजे वाय ना मोठा घात आहे म्हणून वाय ना आपण काय करा तिसरा घात लिहिता बरोबर. आणि के काय असामायिक अवयव तो के जशा तशा लिहिता. म्हणजे घातांकित संख्यासनं लसावी आपले अशा काढता येस बरोबर. आता पुढला चॅप्टरमा आपण म्हणजे पुढला भागमा आपण शिकसूत घातांकित संख्यासनं मसावी
आपला चॅनलले सबस्क्राईब करा. खानदेश जय खानदेश भाऊ.